इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. देव आहे. बसलेल्या सगळ्या माणसाकडे मोबाईल आहेत. भाजीला तेल नाही पण मोबाईल आहे, डोक्याला तेल नाही पण मोबाईल आहे, चप्पल 3 ठिकाणी तुटली पण मोबाईल आहे, अंडरपॅन नाही पण मोबाईल. अंडरपॅन नाही काढला मोकळा, कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये पण मोबाईल आहे. आता मी तुम्हाला मोबाईल वापरायला प्रश्न विचारतो, आपलं उत्तर चाललंय देव आहे. सॅमसंगचा घ्या, नोकियाचा घ्या, कोणताही घ्या, फक्त रेंज नसताना मोबाईल चालून दाखवा. नाही, मोबाईल कोणत्याही कंपनीचा असू द्या त्याला रेंजच लागते. तुम्ही कुठेही जन्माला या, चांगलं जगायला पुण्याहीच लागते, ती रेंज शिवाय नाही. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, नाही कुणाचा तरी आईबापाचा का होईना आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. काय माणसं म्हणते आम्ही मोठे झालो, बरळू नका काही नाही. रिक्षा चालवणारा शेठ होऊ शकतो, शाळेत दप्तर नसणारा नगरसेवक होऊ शकतो, सासरे दुसऱ्याच्या घरी भांडे घासणारी मुलगी महापौर होऊ शकते. का? 3 गोष्टी पाहिजेत. 1, प्रयत्न चांगले पाहिजे. देवळात टाकून दिलेली मुलगी पांडुरंगाची भक्त ठरली. असं कोणी म्हणायचं नाही हे नाही, घमेंडलाही दिवस चालत नाही. हो, मोठा व्हायचा असेल तर त्याला रेंज पाहिजे. आता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 100 रुपये बॅलन्स आहे. 100 सगळ्या. आयुष्य किती? 100. आयुष्य किती? 100. 50 गेले झोपेत. किती राहिले? मग 50 आपले बोगसच गेले ना. व्हॉट्सअप, टिकटॉक, पबजी, मेसेज, युट्यूब. आता शिल्लक बॅलन्स किती आहे? 50 तर गेला ना बोगस. आता शिल्लक किती राहिला? किती राहिला? बोल, आजारी तुम्ही बोलत जा जोरात. किती राहिला? 50. त्यातले 25 बोगस. नको त्याला फोन. हॅलो हॅलो, कुठे आवाज येत नाही का? थांब झाडावर चढलो, रेंज यायला, चड्डी गुतली झाडाला, 2 मधली एकच चड्डी राहिली, गेलो वर. हॅलो, आलो रेंज मध्ये आलो. कुठे काय कर फोन केला का? हा, सहज. अरे चड्डी गेली काय सहज फोन करतो. हॅलो, जेवला का? झोपला का? उतर नाही का? पालथाय बोगस. आणि 80% लोकांनी बोगसच आयुष्य घातलं. आता बॅलन्स किती राहिला? 25. पण त्या 25 मध्ये मोबाईल डिस्चार्ज व्हायला नको ना. आणि आता निम्मे मोबाईल जवळ डिस्चार्ज. चहा घेता का? राखेल दे. चहा नको, शुगर. मग आता कोणताही मोबाईल चार्जिंग करायला 4 गोष्टी पाहिजेत. 1, लाईट पाहिजे. 2, चार्जर पाहिजे. 3, पिन पाहिजे. आणि 4, बटन दाबलं पाहिजे. मग ऐका, अनंत जन्माच्या पुण्याची लाइटिंग पाहिजे, संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रयत्नाची पिन पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे. हे मोबाईल वापरणारी माणसं पागल असतात. पागलच लोक मोबाईल वापरतात. पागल. घेणं नाही देणं नाही, आखलीचा पत्ता नाही. 2 वायरी कानात घालायच्या, सॉक्सचा असा घाण वास. सॉक्स घातलेल्या माणसा शेजारी जेवायला बसा तुम्ही, नक्की वाटतं गटरामुश आहे आज. काय ते कानात वायरी, ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. पागल असते. एक तर लगविला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलावा का नाही? ही मोबाईल वापरणारे आणि हे मोबाईल वापरणाऱ्या माणसांना झोपा नाही.
यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. तुम्ही मोबाईल वापरणाऱ्या माणसाला रात्री किती वाजता फोन करा, जागच. पागल. एकानं बल्बच उडवला होल्डर मधून. पागल. आणि मग ते अश्लील चित्र. आणि पाया पडून सांगतो मोबाईल वापरणाऱ्या कॅमेऱ्यावाल्यांना, आपल्या धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल कधी जर युट्यूबला क्लिपा आल्या तर त्या जाग्यावर डिलीट करीत जा. फॉरवर्ड कडे जाऊ नका. आपण खानदान माणसं आहेत. आता आपल्याकडे काय होतं, समजा यांनी 2 तास कीर्तन घेतलं, हे कीर्तन घेतलं, आता हे कॅमेरेवाले हे 2 तास नाही टाकीत युट्यूबला. नाही नाही नाही, एखादं वाक्य माझं चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. आपल्या धर्माचं वाटोळं बाहेरच्या लोकांनी नाही केलं, आपलीच मंडळी याला जबाबदार. एखाद्या मूर्ख माणसानं क्लिप टाकली, तुकाराम महाराजांचा खून झाला, टाकणारा विद्वान आहे का? आपण 96 कोटी खानदान माणसं आहेत, तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत. आपण जागेवर क्लिप डिलीट केली पाहिजे. पण आपलीच मंडळी फॉरवर्ड करते, याच्यावर तुमचं मत काय? आपले 3-3 हजाराचे ग्रुप आहेत. उद्या आपल्या शिवाजी महाराजांबद्दल एखाद्याने टाकलं, शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल एखाद्याने टाकलं, तर ते डिलीट केलं पाहिजे. आणि आपली मंडळी ते डिलीट करीत नाही, याच्यावर तुमचं मत काय? आता सध्या इंदुरीकरचं ऐकायचं आणि टिकटॉकला त्याच्याच कॉमेंट्स. टोटल पैसे यांनी कमवायचे आणि इज्जत आपली घालवायची. धर्माला जपा. काय मत आहे तुमचं? धर्माला जपायलाच आपला धर्म आहे, आपण जपलंच पाहिजे. काय जपायचं ना? हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे रक्त आहे, रक्त. तुमचं रक्त 90 पिऊन नासलंय महाराज. तुमचे रक्त गोठले बधीर झालं तुमचं रक्त. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण काय करतोय? हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. इथं एकच राणी इथे बसली, घोड्यावर बसली, पण झाशीची राणी प्रसिद्ध झाली. इथं एकच महिला तयार झाली, पण 11 अभंगाचा गाथा लिहून 1400 वर्षाच्या चांगदेवाचा मानच खाली घातली. 11 अभंग लिहिली. एक अशी झाली का गौऱ्या जळाकाळ देवाला, आणि एक तर अशी झाली स्वतःच मूल उखळात गाऊन गाणं गाऊनच काढलं, पण देव प्रसन्नच केला. मग जागतिक महिला दिनाला आज एकच वाक्य सांगतो महिलांना, तुम्हाला काय करायचं ते करा. आता तुमच्या बाबत न बोललेलं बरं, फक्त तुम्ही एक करा, धर्म आणि संस्कृती जतन करा. याच जागतिक दिनाच्या शुभेच्छा. आता तुम्हाला आम्ही कपड्यावरून बोललं तर तुम्हाला राग येतो, तुम्हाला केसावरून बोललं तर राग येतो. तुम्हाला सध्या 50% जागा असल्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. आपण जर म्हणलं महिलांनी कपडे चांगले घालावा तर लोक म्हणतात महाराज लोक महिलांना बोला त्या. आपण जर म्हणलं पोरीनी पोरांचे कपडे घालू नये तर माणसं म्हणतात लोकशाही आहे. आपण म्हणलं नाही एखाद्या मुलीनं आई वडिलाची इज्जत घालू नये, ती म्हणती प्रेमाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुमच्याबद्दल बोलणं आणि हाताने झक मारून घेणं, तुम्हाला जसं वागता येईल तसं वागा, पण तुमची जिरणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला एक ध्यानात ठेवा, तुमचा असं भ्रम आहे भ्रम का तुम्ही पूर्णपणे नवरा ताब्यात घेतल्यामुळं तुम्ही सासू सासऱ्याचा किती छळ करू शकता, तुमचा नवरा तुमचं काहीच करू शकत नाही, हा तुम्हाला झालेला भ्रम आहे. पण तुम्ही यांना ओळखेल नाही अजून. ही फक्त गप बसतात. आणि तुला सून आली ना, सून, आणि सून जेव्हा तुझ्या धावती ना, एकटा हसतो. वा 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 वा.
एकटा हसतो. त्याला विचारलं काय सुरुवात झाली जिरायला. तुम्हाला असं वाटतं नवरा हा गडी एवढा सोपा नाही. आता तो गुतला म्हणून तुमचं ऐकतो. पाणी भरितो बिचारा, दळणं आणतो, त्याचे आईबाप उचकून देतो, तुमच्या आईबापाचे दवाखान्याचे बिलं भरितो. बहीण दिवाळीला आणत नाही, तुमची बहीण शिकायला इकडं आणतो. तसा दानशूर आहे तो. पण तुम्हाला सून आली ना आणि तुम्ही म्हणायला लागला ना, ऐकलं का तुमच्यात एखादी एवढी बोलली ना, बोलू दे. वसुली सुरू झाली. 31 मार्च आलाय, तू जरा लईच वळवळ करीत होती, आता गपची बाईक. आणि मग 2-3 वेळा सुजानं खसकावली का लगेच महाराज मंडळीकडे दिंडी का निघणार आहे दिंडी. यंदा दिंडी बुडवायचीच नाही, तू दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही. मग जागतिक महिला दिनाला एकच करा, तुम्ही जनाबाई व्हा या मताचा मी नाही, तुम्ही मीराबाई व्हा या मताचा मी नाही, पण तुम्ही एक आदर्श देवीचं रूप आहात. तुम्ही फक्त संसार चांगलं करा हेच सांगणार. आता एकच वाक्य ऐकायचं महिला मंडळ, ऐकाल तुम्ही तर बोलायचंच बंद झालं. हा, माझं कीर्तन महाराज म्हणून नाही कधी ऐकायचं. महाराज मरू द्या, उलथू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. आपलं कीर्तन कधी बी म्हाताऱ्या माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्या लोकांनी मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्याही खरं. थोडं कानाला वाईट पण खरं. ज्यांना ज्यांना सून आली त्यांनी कबूल व्हा. तुमच्या नवऱ्याची वागण्याची लेवल बदलली नाही.